वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक उपचार पद्धती विकसित होत असताना रोगाच्या मुळावर इलाज आणि पर्सन ॲज अ होल या मूळ तत्वांमुळे होमिओपॅथी आज आपले स्थान भक्कमपणे टिकवून ठेवले आहे. त्याचबरोबर होमिओपॅथीबद्दल मोठ्या प्रमाणात होत असलेली जनजागृतीमुळे सर्वसामान्यांपासून ते अतिश्रीमंतांपर्यंत सर्व वर्गातील लोक आज होमिओपॅथीकडे वळत आहेत. जगभरामध्ये आज होमिओपॅथी क्षेत्रात तज्ज्ञ संशोधक आपले संशोधन आणि अनुभवाद्वारे अनेक दुर्धर व्याधींतून असंख्य रुग्णांना रोगमुक्त करून त्यांना सामान्य आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यास मदत करत आहेत. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात होमिओपॅथीबद्दल जनजागृती करत आहेत. होमिओपॅथी विश्वातील असेच एक व्यक्तिमत्व मॉडर्न होमिओपॅथीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजय कुमार माने, MD होमिओपॅथी. दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, त्यांना रोगमुक्त करून एक आनंदी आणि सामान्य आयुष्य प्राप्त करून देणं हेच ध्येय बाळगून अथक संशोधन आणि रुग्णांवर यशस्वी उपचार करत आहेत. डॉक्टर विजय कुमार माने यांनी आपल्या वैद्यकीय कार्याची सुरुवात व्याख्याते म्हणजेच लेक्चरर म्हणून केली. त्यासोबतच पारंपरिक उपचार पद्धतीने दुर्धर मानलेल्या जीवघेण्या विविध आजारांवर अभिरत संशोधन, प्रत्यक्ष अनुभव आणि उपचार यातून मॉडर्न होमिओपॅथीची द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट ही अत्यंत साधी आणि सोपी परंतु दुर्धर व्याधींपासून मुक्ती देणारी उपचार पद्धती निर्माण झाली. कोल्हापूरमध्ये लावलेल्या रोपाचा आज संपूर्ण भारतभर व देश-विदेशातील रुग्णांना लाभ होत आहे. मॉडर्न होमिओपॅथीच्या द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटची निर्मिती डॉक्टर विजय कुमार माने यांच्या अभिरत संशोधन, प्रत्यक्ष अनुभव आणि उपचार यातून झाली आहे आणि उत्तरोत्तर संशोधन प्रक्रिया सुरू असते. कॅन्सर, किडनी फेलियर, लिव्हर सिरोसिस, मधुमेह, अस्थमा, अस्थिरोग या आणि इतर दुर्धर आजारांवर डॉक्टर विजय कुमार माने यांचे संशोधन आणि त्या संशोधनावर आधारित औषधाची निर्मिती मॉडर्न होमिओपॅथीमध्ये होत असते. रुग्णांना सहजपणे घेता येतील अशी औषधांची किट, लिक्विड आणि ग्लोब्युल्स निर्माण केली जातात आणि ही हाताळण्यासही अत्यंत सोपी असतात. नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मॉडर्न होमिओपॅथीच्या क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटनं आजपर्यंत अनेक दुर्धर रोग आणि आजार कशा प्रकारे बरे झालेत, रुग्णांना कशा प्रकारे अनुभव येत आहेत आणि मॉडर्न होमिओपॅथी कशा प्रकारे यशस्वी ठरते या सगळ्याविषयी आपण चर्चा करत असतो आपल्या या विशेष कार्यक्रमात आरोग्याचं मॉडर्न युगमध्ये. गेले काही भाग आपण कॅन्सर या दुर्धर आजारावरती बोलतोय. मॉडर्न होमिओपॅथी कशा प्रकारे कॅन्सरवरती ही मात करते या सगळ्याविषयी आपण चर्चा करतोय आणि आजच्या भागातही आपण ही चर्चा अशी चालू करणार आहोत. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आजही आलेले आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजय कुमार माने सर. सर, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर मी म्हटलं तसं की आपण गेले काही भाग कॅन्सरविषयी बोलतोय. अत्यंत दुर्धर आजार आहे, परंतु मॉडर्न होमिओपॅथी कशा प्रकारे मात करते आपण पाहतोय, पेशंटचे अनुभव ऐकतोय, त्याच्यातनं आपल्याला लक्षात येतं की कशा प्रकारे आपण हे काम करतोय. आजच्या भागातही आपण कॅन्सरविषयी बोलताना ब्रेस्ट कॅन्सर किंवा स्तनाचा कॅन्सर याविषयी स्पेसिफिकली बोलणार आहोत. तर सगळ्यात प्रथम मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की ब्रेस्ट कॅन्सरविषयी बोलताना आपण आधी प्रेक्षकांना थोडक्यात ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय आहे ते समजावून सांगूया. हां, आता आपण मागं सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरवर आपण एक प्रोग्राम घेतलेला होता. त्यावेळेला पण आपण ही माहिती लोकांना दिलेली होती. पुन्हा एकदा आपण त्याची माहिती देऊया. तर ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनात दिसणारी गाठ, अशी सुरुवात आपल्याला करता येईल. जी गाठ अनियंत्रित वाढते म्हणजे त्याचं कॅन्सरमध्ये रूपांतर होते, त्याला आपण ब्रेस्ट कॅन्सर म्हणू शकतो. बरं, ब्रेस्ट कॅन्सर आपण म्हणतोय की महिलांमध्ये हा दिसणारा आजार आहे आणि याचं प्रमाण जे आहे ते भारतामध्ये अतोनात वाढताना दिसतंय. कुठेतरी अवेअरनेस कमी पडतो, कुठेतरी महिलांचं दुर्लक्ष हे सुद्धा याला कारणीभूत ठरतं असं म्हणायला हरकत नाही. आपण एज ग्रुपचा जर का विचार केला तर पहिल्यांदा आपण बघितलं तर हा जास्त महिलांचं वय झाल्यानंतर दिसून यायचा. अलीकडे याचं जे वयोमान आहे ते कुठेतरी खाली येत चाललंय, त्याविषयी काय सांगाल? पहिल्यांदा मिडल एज नंतर दिसाय, साधारणपणे 35 नंतर हा कॉमन होता किंवा जास्त ओल्ड एजमध्ये मोर कॉमन होता तो. आता असं दिसून आलंय की अनमॅरिड स्त्रियांमध्ये म्हणजे मुलींमध्ये सुद्धा
कमी वयांमध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण आता दिसून आलं आहे. बर म्हणजे मी तरी 22 वर्षांपासून झालेल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटना बघितलेला आहे, बघतो नेहमी. म्हणजे एज ग्रुप हा आता चेंज व्हायला लागलेला आहे. त्याचं नक्की कारण आपल्याला सांगता येणार नाही की कमी वयामध्ये काय व्हायला लागलेलं आहे, पण आता कमी वयांमध्ये पण ब्रेस्ट कॅन्सर हा कॉमन झालेला आहे. नक्की. तुम्ही जसं म्हणालात तसं की कमी वयामध्ये सुद्धा आता हा आजार जो आहे तो पसरायला लागलेला आहे. परंतु एकंदरच जर का आपण पाहिलं की ब्रेस्ट कॅन्सरची कारणं नेमकी काय आहेत तर त्याविषयी आपण काय सांगू शकतो? जेनेटिक फॅक्टर पण काही अंशी याला कारणीभूत आहे. BRCA म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरचा जो जीन आहे, BRCA1 आणि BRCA2 हे एक कॉमन पॉझिटिव्ह फॅक्टर आहे. आपण मला वाटतं पाठीमागे चर्चा केलेली की एक जगप्रसिद्ध हॉलिवूडची हिरोईन जी आहे तिनं तिचे दोन्ही स्तन काढून टाकले. तिच्या आईमध्ये आणि आजीमध्ये BRCA1 आणि BRCA2 हे जीन्स दिसलेले होते आणि ब्रेस्ट कॅन्सर होईल ह्या भीतीनं तिनं ते काढून टाकलेले होते. म्हणजे जेनेटिक फॅक्टर हा पण आहे यामध्ये. बाकीच्या फॅक्टरमध्ये पोल्युशन एक आहे, नंतर व्यसनाधीनता आहे, अल्कोहोल पण एक आहे, तंबाखूचं प्रमाण किंवा स्मोकिंगचं प्रमाण जास्त असेल हे एक कारण आहे. आणखी दुसरं मेजॉरिटी फॅक्टर म्हणजे स्त्रियांमध्ये हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह जे आहेत, हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह हे पण एक प्रमुख कारण आहे स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं. हार्मोनल इम्बॅलन्स हे पण एक प्रमुख कारण आहे. म्हणजे मेनोपॉझल एजमध्ये ज्यावेळेला स्त्रियांची पाळी थांबते त्यावेळेला जो हार्मोनल इम्बॅलन्स होतो त्याच्यामध्ये पण ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे दिसून आलेलं आहे. अजून एक आहे की ज्या स्त्रिया लग्न करत नाहीत, ज्या कुमारिका स्त्रिया आहेत, कुमारिका स्त्रियांमध्ये पण ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतं. नक्कीच. म्हणजे आपण ही जर का कारणं बघितली तर खूप वेगवेगळे फॅक्टर्स याच्यामध्ये दिसून येतात. अगदी पोल्युशन असेल किंवा तुम्ही म्हणालात तसं आता की स्त्रिया लग्न लवकर पण हल्ली करत नाहीत, लग्नाचं एजही वाढलेलं आहे, तेव्हा या सगळ्या गोष्टी सुद्धा याला कारणीभूत ठरतात. ही लक्षणं आपण पाहिली, परंतु कारणं आपण पाहिली. लक्षणांविषयी मला तुम्हाला विचारायचं आहे की जर का आता आपण जसं म्हणतोय की अवेअरनेस जो आहे तो कुठेतरी कमी पडतो, तर मग महिलांनी कशा प्रकारे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून त्यांना अर्ली स्टेजेसमध्ये ॲटलिस्ट कळू शकेल की त्यांना प्रादुर्भाव आहे म्हणून? स्वतः तपासून बघणं, म्हणजे आरशापुढे उभा राहून स्वतःचे स्तन पाहणं रेग्युलरली, आणि जर त्यामध्ये गाठ दिसत असेल, हाताने चाचपल्यावर जर गाठ लागत असेल किंवा जर गाठ दिसत असेल किंवा ब्रेस्टचा आकार बिघडलेला दिसत असेल किंवा ब्रेस्टमधून डिस्चार्ज आहे ॲबनॉर्मल, वॉटरी किंवा पस लाईक डिस्चार्ज आहे, तर समजायला पाहिजे की शंका यायला पाहिजे मनामध्ये की आपल्याला स्तनाचा आजार असू शकतो आणि तो मे बी अ कॅन्सर असू शकतो. म्हणजे स्वतःला सेल्फ अवेअरनेस हा खूप महत्त्वाचा आहे. शहरांमध्ये आता बऱ्याच अंशी सेल्फ अवेअरनेस आलेला आहे, पण अजून सुद्धा खेड्यापाड्यातल्या स्त्रिया, म्हणजे आम्ही नेहमी पेशंट बघतो त्यामध्ये जाणवतोय की खूप आजार वाढल्यानंतर किंवा खूप शरीरात पसरल्यानंतर त्यांना लक्षणं चालू ज्यावेळेला होतील त्यावेळेला त्यांच्या लक्षात येते की आपल्याला आजार आहे. म्हणजे हा आजार झाकून ठेवायची प्रवृत्ती जी आहे ती ग्रामीण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. आपण जेव्हा आता ही आपण लक्षणं सपोज लक्षात आली, जसं तुम्ही म्हणालात तसं की अर्बन एरियाजमध्ये कॉमनली पटकन लक्षात येतं महिलांच्या, तर अशा वेळेला मग पुढे जाऊन कुठल्या टेस्ट किंवा कुठल्या पॅथच्या टेस्ट ज्या आहेत त्या करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला उपचार पद्धती टेस्ट या कुठल्या पाथीशी संबंधित नाही आहे. टेस्ट ह्या कॉमनच आहेत सगळ्याच पॅथींमध्ये. प्रामुख्यानं मी म्हटलं की सेल पाल्पेशन करून बघायला पाहिजे की आहे, ही पहिली सगळ्यात महत्त्वाची प्रायमरी टेस्ट आहे. दुसरी टेस्ट त्यामध्ये मॅमोग्राफी केली जाते. मॅमोग्राफी स्क्रीनिंगमध्ये बऱ्याच वेळेला ब्रेस्ट कॅन्सर आढळून येतो. पाश्चात्य देशांमध्ये अशी सिस्टीम आहे बऱ्याच कंट्रीजमध्ये की रिपीटेडली मॅमोग्राफी तिथल्या स्त्रियांची केली जाते, त्यामुळे अर्ली डिटेक्शन होते. भारतामध्ये मला वाटते तशी काय पद्धत नाही आहे. म्हणजे मागं पण आपण बोललो आणि आणखी पुन्हा मला सांगावंसं वाटतं की सरकारनं या गोष्टी मॅन्डेटरी करायला पाहिजे की अर्ली डिटेक्शनसाठी मॅमोग्राफी टेस्ट ही कंपल्सरी करायला पाहिजे. एकतर ती एक्सरे मॅमोग्राफी करायला पाहिजे किंवा सोनो मॅमोग्राफी करायला पाहिजे. त्यामध्ये बऱ्याच वेळेला ब्रेस्ट ट्युमर आणि कुठल्या प्रकारचं ट्युमर आहे, मी मागं सांगितल्याप्रमाणे BIRADS अशा कॅटेगरी आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6. तर 4, 5 आणि 6 या संशयास्पद कॅटेगरी आहेत की त्या निओप्लास्टिक म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर असू शकतो, तर त्याच्यावरून कळतंय. एकदा ते स्क्रीनिंग झालं की त्यानंतरची दुसरी टेस्ट म्हणजे FNAC करणं किंवा बायोप्सी करणं. आणि FNAC आणि बायोप्सीमध्ये कन्फर्मेशन होतं की हा ब्रेस्ट कॅन्सर आहे की दुसऱ्या टाईपचं म्हणजे ॲडिनोमा, फायब्रो ॲडिनोमा किंवा ॲडिनोमा आहे. आमच्या रुग्णाची वैयक्तिक कारणास्तव ओळख सुरक्षित ठेवण्यात येत आहे. 2012 मध्ये मला कॅन्सर झालेलं निदान लागलं. परत माझं ऑपरेशन झालं ब्रेस्टचं. मग मी केमोथेरपी, रेडिएशन सर्व इलाज घेतले, उपचार सगळं करून घेतलं. त्यानंतर मला 2-3 वर्ष काही त्रास नव्हता. त्याच्यानंतर मला पाठीत आणि डोकी दुखू लागलं. मग ते साम TV वरती
डॉक्टर विजयकुमार माने यांचं मॉडर्न होमिओपॅथी हा कार्यक्रम आम्ही पाहिला. त्याच्यामध्ये आम्हाला त्यांच्या कॅन्सरबद्दल आम्हाला माहिती मिळाली औषधांची. त्यानंतर आम्ही त्यांना भेटायला गेलो कोल्हापूरला. कोल्हापूरमध्ये भेटल्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं मला असं असं कॅन्सरचं हे त्रास व्हायला, डोकीत आणि पाठीत दुखाले असं. त्यांनी आम्हाला MRI काढायला सांगितलं. आम्ही MRI काढून घेतला. परत ते रिपोर्ट डॉक्टरांना दाखवले. डॉक्टरांना दाखवल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांची औषधाबद्दल माहिती सांगितली. माझं औषध चालू करा, ह्यांनी तुमचा आजार नीट होईल असं विश्वासपूर्वक सांगितलं, खात्रीपूर्वक सांगितलं. ते आम्ही औषध चालू करून 2 महिन्यानंतर माझं पाठी दुखायचं थोडंसं कमी झालं आणि डोकं पण दुखायचं थोडंसं कमी झालं. हळूहळू मला गुण येत गेला. 9 महिन्यानंतर फेब्रुवारीमध्ये आम्ही पेट स्कॅन करून घेतलं. त्याच्यामध्ये ते हाडाचे पूर्ण रिपोर्ट नॉर्मल आले. आता मला पाठीचा किंवा डोक्यात दुखण्याचा काहीही त्रास नाही. मला पेशंटना असं सांगायचं आहे की माझ्याप्रमाणे तुम्ही पण लवकरात लवकर कॅन्सरचा इलाज करावा. परत त्यांचं औषध इतकं खात्रीपूर्वक आहे. विजयकुमार माने यांच्या औषधाने मी आता पूर्ण बरी झालेली आहे. मला आता काहीही त्रास नाही. मी घरची कामे करते, परत सकाळ संध्याकाळ फिरायला जाते. आता माझी तब्येत ठीक आहे. परत डॉक्टरांच्याबद्दल असं मला सांगायचं आहे, डॉक्टरांनी अगदी आदरपूर्वक आम्हाला सहानुभूती दिली. गेल्यानंतर आम्हाला त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांचं औषध, त्यांच्या सांगण्याप्रमाणे औषध घेतली, पथ्य वगैरे पाळली. आम्हाला त्या डॉक्टरांच्याबद्दल आदर आहे. या रुग्णांना फेब्रुवारी 2012मध्ये स्तन कॅन्सर झाल्याचं निदान झालं. 3 वर्ष त्यांनी प्रचलित उपचार पद्धतीमध्ये ऑपरेशन, किमोथेरपी, रेडिएशन इत्यादी उपचार केले. पण त्यांना पाठीत दुखणे, छातीत वेदना होणे, डोकं दुखणे तसंच शारीरिक हालचाल करण्यास खूप त्रास होत होता. त्यांचा आजार मेंदूत आणि हाडांमध्ये पसरला होता. हे 28/4/2015 आणि 29/4/2015च्या रिपोर्टनुसार दिसून आलं. त्यामुळे या वेदना असह्य होत होत्या. त्यानंतर त्यांनी एप्रिल 2015मध्ये मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले. या औषधोपचारांनी 2च महिन्यात त्यांना फरक जाणवू लागला. त्यांचे त्रास कमी होऊ लागले व शारीरिक हालचालीमध्येही चांगली सुधारणा झाली. पुढे त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार चालूच ठेवले आणि अवघ्या 10 महिन्यांच्या उपचारानंतर त्यांचे सर्व त्रास बंद झाले. त्यांचा कॅन्सर हा आजार पूर्णपणे कमी झाला. हे 5/2/2016च्या रिपोर्टनुसार सिद्ध झालं. त्यांना आता कोणताही साईड इफेक्ट नाहीये. सध्या हे रुग्ण सामान्य आणि आनंदी जीवन जगत आहेत. मॉडर्न होमिओपॅथीची उपचार प्रणाली अशा रुग्णांना लाभदायी व प्रेरणादायी ठरत आहे. आत्ताच आपण या रुग्णाचा अनुभव ऐकलेला आहे. कशा प्रकारे ही केस संपूर्ण होती आणि कशा प्रकारे मॉडर्न होमिओपॅथीद्वारे ही सगळी केस क्युअर झालेली आहे. आपण हे डॉक्टरांकडूनही जाणून घेणार आहोत. परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न युग या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण एक रुग्णाची बाईट ऐकली होती, त्यांचा अनुभव पूर्ण ऐकला होता. ती केस आपण कशाप्रकारे हँडल केली आहे त्याविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंच आहे. परंतु त्यापूर्वी आपण ब्रेस्ट कॅन्सरविषयी बोलत असताना मला तुम्हाला विचारायचं आहे की हा ब्रेस्ट कॅन्सर पसरतो, म्हणजे सपोज एका स्तनामध्ये हा कॅन्सर असेल तर तो पुढे दुसऱ्या स्तनामध्ये किंवा संपूर्ण बॉडीमध्ये पसरू शकतो. तर अशा वेळेला त्याची जी कारणं लक्षणं असतात ती काय असतात आणि त्यावेळेला मग सेकंडरीमध्ये कुठल्या टेस्ट करणं गरजेचं असतं? हां, ब्रेस्ट कॅन्सर सुरुवातीला फक्त स्तनामध्येच असतो. बरोबर. आणि जसे दिवस जातील किंवा कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट ज्यावेळेला घेतली जाते, कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट म्हणजे रेडिएशन, केमोथेरपी आणि सर्जरी, ह्या गोष्टी झाल्यानंतर तो इतर अवयवांमध्ये पसरायला लागतो. आपण ज्या रुग्णाचा बाईट ऐकला त्याच्यामध्ये आपण असं बघितलं की तो ब्रेस्ट कॅन्सर जो आहे तो हाडांमध्ये सगळ्या पसरलेला होता. बरोबर. तर ज्या वेळेला आपल्याला शंका येईल की ब्रेस्ट कॅन्सर हा इतर ठिकाणी पसरलेला आहे, त्याला मेटास्टॅटिक डिसीज असं म्हटलं जातं, त्यावेळेला आपण होल बॉडी पेट स्कॅन केला जातो. आणि होल बॉडी पेट स्कॅनमध्ये आपल्याला आजार किती ठिकाणी पसरलेला आहे ते समजून येतं. ही प्रमुख टेस्ट आहे. काही वेळेला समजा असं वाटलं की ॲब्डॉमिनल ऑर्गनमध्ये किंवा चेस्टमध्ये आजार पसरलेला आहे तर मग सिटी स्कॅन काढला जातो. कॉन्ट्रास्ट सिटी स्कॅनमध्ये आपल्याला चेस्टमध्ये किंवा ॲब्डॉमिनल विसेरामध्ये आजार पसरलेला आहे की नाही ते कळून येतं. बरं.
साधारण ह्याची लक्षणं जी असतात ती कशा प्रकारे असतात, म्हणजे आपल्याला लक्षात कशा प्रकारे येऊ शकते? कारण बऱ्याच वेळा तुम्ही म्हणालात तसं की स्त्रिया पहिल्यांदा लक्ष देत नाहीत, मग त्याच्यानंतर तो पसरायला लागला की मग कुठेतरी काहीतरी सिम्पटम्स येत असणार, तर ते कशा प्रकारे असतात? बऱ्याच वेळेला ब्रेस्ट हार्ड होणं म्हणजे त्या प्युडी ऑरेंज अपिअरन्स असं म्हटलं जातं. बरं. त्यावेळून पण लक्षात येतं की ब्रेस्टचा कॅन्सर आहे. पण काही वेळेला काय होतं, ब्रेस्टमधली गाठ ही लहान राहते आणि जसे दिवस जातील तसा आजार शरीरभर पसरतो. मग वेग लक्षणं दिसतात, म्हणजे पोटात दुखणं, जनरलाइज बॉडी पेन म्हणजे हाडांमध्ये सगळ्या वेदना येणं, आणि मग डॉक्टरांना शंका येते की अरे काहीतरी वेगळा प्रकार आहे, आणि मग ज्या तपासण्या करू आपण त्यावेळेला लक्षात येते की या स्त्रीचा आजार सगळ्या शरीरभर पसरलेला आहे. आपण जसं बघितलं की ही झाली त्याची लक्षणं झाली किंवा आपण ही कारणं बघितली, तर अशा वेळेला जेव्हा हा कॅन्सर जेव्हा पसरत असतो किंवा पसरतो, पूर्णपणे पसरतो, तर अशा वेळेला कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये तुम्ही म्हणालात त्या प्रकारे की सर्जरीचा ऑप्शन असतो किंवा किमोथेरपी किंवा रेडिएशन, तर अशा वेळेला मॉडर्न होमिओपॅथी किंवा ती उपचार पद्धती कशा प्रकारे वेगळी ठरू शकते? ब्रेस्ट कॅन्सर झाल्यावर एखादा रुग्ण जर आमच्याकडे आला तर तो ब्रेस्ट कॅन्सर न काढता, ऑपरेशन न करता, रेडिएशन किंवा केमोथेरपी न घेता ब्रेस्टमधलं ट्यूमर बरं होऊ शकतं. ज्या वेळेला ब्रेस्ट कॅन्सर मेटास्टासिस झालेला आहे, पसरलेला आहे सगळ्या शरीरभर, आणि त्यावेळेला रुग्ण आला तरी सुद्धा आमच्या उपचार पद्धतीमध्ये, कारण हाडांमध्ये पसरल्यानंतर प्रचंड वेदना होतात की ज्या मॉर्फिन देऊन सुद्धा कमी येत नाहीत, रुग्णाचं आयुष्य खूप हालाकीचं बनून जातं, पेशंट बेड रिडन होतो. अशा वेळेला साधारणपणे 1 ते 2 महिन्यामध्ये रुग्णाला आराम मिळतो. आपण या केसमध्ये बघितलं पण आता रुग्णाचा इंटरव्ह्यू, आणि हळूहळू आजार हा कमी यायला लागतो. आता आजार कमी कसा यायला लागला हे बघण्यासाठी साधारणपणे आमची पद्धत अशी आहे की आधी पेट स्कॅन केला असेल आमच्याकडे येण्यापूर्वी किंवा आल्यानंतर की 6 महिन्यांना आम्ही पेट स्कॅन तो रिपीट करतो, 6 ते 7 महिन्यानंतर, आणि त्यामध्ये आम्हाला मोस्ट ऑफ द टाइम पॉझिटिव्ह रिझल्ट्स हे दिसतात. मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीने आपण जर का बघितलं, सिम्प्टोमॅटिक रिलीफ आधी मिळायला लागतो असं जर का म्हटलं तर चुकीचं तसं नाही म्हणता येत, कारण मॉडर्न होमिओपॅथी ही काही सिम्प्टोमॅटिक उपचार पद्धती नाही. कन्व्हेन्शनल उपचार पद्धती सिम्प्टोमॅटिक उपचार पद्धती आहे. आम्ही मूळ आजारावर उपचार करतो, आजाराच्या कारणांवर उपचार करतो, त्यामुळे आमच्याकडे आजार बरा होतो. जसं आजार कमी येईल, मेटास्टॅटिक डिसीज मध्ये ज्या वेळेला वेदना खूप असतात, ज्या वेळेला आमच्याकडनं वेदना कमी यायला लागतात त्यावेळेला आपण खात्री बाळगायची पेशंटनं, नातेवाईकांनी, सगळ्यांनीच, की त्या पेशंटचा आजार कमी यायला लागलेला आहे, आणि पेशंटचा आजार कमी आल्यावर लक्षणं आमच्याकडनं कमी येतात. म्हणजे आम्ही सिम्पटम ट्रीट केलेला नाही, आम्ही डिसीज ट्रीट केलेला आहे, पेशंटला ट्रीट केलेला आहे, त्यामुळे आजार कमी येतो आणि पेशंटला आराम मिळायला लागतो, त्याच्या वेदना आणि बाकीचे सफरिंग जे आहेत, बाकीची लक्षणं जी आहेत ती कमी व्हायला लागतात. नक्कीच, म्हणजे आपण मुळावरती जे आहे ते उपचार करत असतो आणि त्यामुळे जे सिम्पटम्स आहेत ते हळूहळू कमी होत जातात आणि संपूर्ण समूळ नष्ट आपण कसा करायचा आजार त्याच्यावरती हे काम करत असतो. बरोबर. नक्कीच, मला वाटतं ब्रेस्ट कॅन्सर विषयी आपण ही चर्चा करतोय. आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी जी बाईट ऐकली होती किंवा रुग्णाचा अनुभव ऐकला होता, त्यांच्या नातेवाईकांचेही अनुभव आपल्याकडे आलेले तेही आपण ऐकायचे आहेत, परंतु वेळेअभावी आता आपल्याला इथेच थांबायला लागणार आहे. परंतु आज तुम्ही इथे आलात आणि या सगळ्या विषयावरती एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. तर आरोग्याचं मॉडर्न युगमध्ये आपण ब्रेस्ट कॅन्सर विषयी चर्चा पुढच्या भागामध्ये सुरू ठेवणार आहोत. आत्ता इथेच थांबतोय. नमस्कार. आमचा पत्ता मॉडर्न होमिओपॅथी रिसर्च अँड ट्रीटमेंट सेंटर, ई वॉर्ड, गीता मंदिर जवळ, कावळा नाका, कोल्हापूर 416003. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी आमच्या खालील केंद्रावर संपर्क करा. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी मिस्ड कॉल द्या 7038833881. संपर्क क्रमांक 9730339009 किंवा 9372728009. आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-121-8009. वेबसाईट www.modernhomeopathy.com. आमचा ईमेल आयडी आहे contact@modernhomeopathy.com. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.